महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे। एटीएम मधून पैसे बाहेर येणाऱ्या ठिकाणी असलेल्या फ्लॅपला फेविक्विक लावून ते बंद करण्यात आले आहे। यामुळे अजित सुंबे आणि स्वरूप खांबे या दोन खातेदारांचे पैसे अडकले आहेत। पोलीस बँक कर्मचारी यांनी छेडछाड केलेल्या एटीएमची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज बघून आणि तांत्रिक व्यक्तीकडून एटीएम मशीनची पाहणी केली जाणार आहे। या एटीएम छेडछाड प्रकरणी दोषी व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी खातेदारांनी केली आहे। माझं नाव मी या ॲक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये 10,000 रुपयाची विड्रॉल काढण्यासाठी आलो असता एटीएम टाकल्याच्या नंतर एटीएम मधून संपूर्ण कॅश 10,000 विड्रॉल झालेल्याचं दिसलं आणि समोर त्या ज्या पैसे निघतात त्याच्यामध्ये संपूर्ण रकमेमध्ये फेविक्विक लावलेलं निदर्शनास आलं। म्हणून मी माझ्या ICICI बँकेत गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं माझे एटीएममधून पैसे कट झाले। त्यांनी बँकेत बघितलं की एटीएममधून तुमचे 10,000 विड्रॉल झालेले आहेत, परंतु ते जमा झालेले नाहीत। आत्ता आम्ही माझे पैसे काढण्यासाठी आलेलो एटीएममधून, तर आम्ही पहिले प्रथम बोललो 500 ते काढू म्हणून 500 आम्ही टाकले अमाऊंट आणि माझ्या अकाउंटमधून ती कट झाली। पण पैसे ज्या इथून येतात ज्या ह्याच्यातून सिस्टीममधून, तर तिथं जो एक फ्लॅप असतो तिथून पैसे येत नव्हते म्हणून आम्ही दाबून बघितलं, तर त्या फ्लॅपला त्यांनी फेविक्विक लावलेली दिसली आणि त्याच्यामुळे पैसे बाहेर येत नाहीत। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा